विधानसभा निवडणुकीला बारामतीतून जय पवार यांना उमेदवारी देण्याचे अजित पवारांचे संकेत, तर बारामतीतून लढण्यात रस नसल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य. युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे मवियाचे प्रचार प्रमुख सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती. ठाकरेंनी नेतृत्व करावं, काँग्रेसनं प्रस्ताव दिल्याची चर्चा. तर उद्यापासून मवियाचा प्रचाराचा नारळ फुटणार. आमदार नितेश राणेंनी पोलिसांवर केलेलं वक्तव्य फडणवीस यांनी गांभीर्यानं घ्यावं. मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी. तर पोलिसांनी समान कायदा लावावा, बोलणं बंद करेन, राणेंचं मुश्रीफांना उत्तर. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा. तर 35 लाख खात्यात पैसे जमा झाल्याची अजित पवार यांची माहिती. तर करून दाखवलं, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला. देशाला आता धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून भाष्य. वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याचंही मत. बांगलादेशमधील हिंसाचाराचा तिथल्या हिंदूंना फटका. नागपुरातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी जयंत पाटलांना अडवलं. तर मराठा समाजाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. कोलकात्यातला रेप आणि मर्डर प्रकरणासंबंधित हॉस्पिटलमध्ये जमावाकडून तोडफोड. महिला अत्याचारावर लाल किल्ल्यावरून मोदींनीही व्यक्त केली आहे चिंता. कर्नाटक सरकारनं एसबीआय आणि पीएनबी बँकेसोबतचे सर्व व्यवहार तातडीने थांबवले. तर दोन्ही बँकांनी फंडाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप.